तो अपघात फक्त एक बातमी नव्हती, तर तो होता एक धक्का. महाराष्ट्राच्या राजकारणात वीज कोसळली तसा क्षण काही मिनिटातच सोशल मीडियावर बातम्या झळकू लागल्या. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज फिरू लागले. टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू. पण या बातमीबरोबरच एक वेगळी चर्चा जन्माला आली. शोकापेक्षा मोठी, दुःखापेक्षा जास्त गडद आणि वास्तवापेक्षा अधिक गूढ. अजित पवार जिवंत आहेत. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. ही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली असं नाही, ती सुरू झाली राजकीय वर्तुळातून. आधी आमदार अमोल मिटकरी यांचं विधान आलं, धूर नव्हता पण धोका होता. अजितदादांचा 100% घात झाला. हे वाक्य सामान्य राजकीय प्रक्रियेचं नव्हतं, तर त्या संशयाचं बी होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचं विधान आलं. 15 तारखेला अजित पवार म्हणाले होते, माझ्याकडे भाजपाची फाईल आहे आणि 10 दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अनुभवी नेते, सत्ता केंद्राजवळ काम केलेले लोक आणि राजकारणातील बारकावे समजवणारे चेहरे जेव्हा असे विधान करतात, तेव्हा लोक फक्त ऐकत नाही, लोक विश्वास ठेवायला लागतात. आणि इथूनच कथा राजकारणाच्या चौकटी बाहेर आली. चहाच्या टपरीवर, पारावर, चौकात, बस स्थानकात, गावाच्या वेशीवर, शेतात काम करताना, लग्नात, अंत्यसंस्कारात, अगदी देवळाच्या पायरीवरही एकच चर्चा, दादा जिवंत आहे. कुणी म्हणतो ते विमानातच नव्हते, कुणी म्हणतो बॉडी बदलली आहे, कुणी ठामपणे सांगतो हे मोठं षडयंत्र आहे. गावागावात दर 4 माणसांपैकी एक माणूस हेच बोलतोय, दादा परत येणार आहेत, 6 महिन्यांनी सगळ्यांना तोंडावर पाडणार आहेत. ही केवळ अफवा नाही, ही एक पूर्ण कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे. कथा आहे, पात्र आहेत, संशय आहेत, अपूर्ण पुरावे आहेत आणि असंख्य प्रश्नही आहेत. आणि या सगळ्यांचं मूळ आहे गोंधळ. अपघाताच्या दिवशी फ्लॅश न्यूज आली, 6 जणांचा मृत्यू. काही वेळातच बातमी बदलली, 5 मृतदेह सापडले. इथेच पहिली शंका निर्माण झाली. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, 6 जण असतील तर 5च मृतदेह का? 6वा कुठे गेला? हा साधा प्रश्न पुढे जाऊन मोठ्या संशयात बदलला. ओळखीबाबतही गोंधळ. आधी सांगण्यात आलं, हातातल्या घड्याळावरून ओळख पटली. नंतर माहिती आली, कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटली. ओळख ठरवण्याची पद्धत बदलते, कथन बदलतं, तपशील बदलतात आणि प्रत्येक बदलासोबत संशय वाढतो. लोकांना वाटायला लागतं, जर सगळं स्पष्ट असतं तर इतका गोंधळ का? त्यात अजून एक मुद्दा, सीसीटीव्ही फुटेज. अजित पवार विमानतळावर जातानाचं फुटेज अजूनही अधिकृतपणे समोर आलेलं नाही. लोकांचा प्रश्न साधा आहे, इतक्या मोठ्या नेत्याचं विमानतळावर जाणं कॅमेऱ्यात का नाही? का ते फुटेज सार्वजनिक झालेलं नाही? यासोबत पायलट बदलाचा मुद्दा, फ्लाईट बदल, वेळापत्रकातील बदल, निर्णयांची साखळी यावरही ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. आणि जिथे उत्तर नसतं तिथे कथा जन्माला येते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा कॉन्स्पिरन्सी थिअरी एका कारणामुळे टिकत नाहीत, त्या भावनेमुळे टिकतात. अजित पवार ही केवळ एक व्यक्ती नाही, ते एक राजकीय प्रतिमा आहे. ताकद, दबदबा, संघर्ष, सत्ता, राजकारणातील खेळ. लोकांच्या मनात असा नेता साध्या अपघातात मरणार ही कल्पनाच बसत नाही. त्यामुळे मन स्वतःच दुसरी कथा तयार करतं की ते जिवंत असणार. राजकारणातही याचा फायदा घेतला जातो. संशयाची भाषा, प्रतिकात्मक विधानं, सूचक वाक्य, थेट आरोप न करता संकेत देणं, हे सगळं कॉन्स्पिरन्सी थिअरीला खाद्य देतं. घात झाला, फाईल होती, योगायोग नव्हे, ही वाक्य थेट आरोप करत नाहीत, पण संशय निर्माण करतात. आणि लोकांना संशय अधिक आकर्षक वाटतो, कारण त्यात रहस्य असतात, थरार असतो, कथा असते. सोशल मीडियावर तर ही थिअरी वेगळीच वाट पकडते. रील्स, व्हिडिओ, व्हॉइस नोट्स, पोस्ट, कट क्लिप्स, जुनी भाषणं, जुने फोटो, जुन्या मुलाखती, सगळं एकत्र करून एक नवं कथानक तयार केलं जातं. हा पुरावा आहे, हे बघा, हे ऐका, असं म्हणत अपूर्ण माहिती पूर्ण सत्य म्हणून पसरवली जाते. आणि लोक तपास करत नाहीत, कारण कथा त्यांना भावते. पण वास्तव हे असं असतं, अपघात, गोंधळ, प्रशासनिक चुका, माहितीतील विसंगती, संवादातील अपयश, तपशिलांचा अभाव, हे सगळं मिळून संशय निर्माण करतात. आणि त्या
संशयातून कॉन्स्पिरन्सी थेरी जन्माला येते. यात कधीही एक मोठं गुप्त षडयंत्र असायलाच हवं असं नाही, पण लोकांच्या मनाला तेच अधिक पटतं. आज ही चर्चा केवळ अजित पवार जिवंत आहेत इथपर्यंत मर्यादित नाही. ती एक सामाजिक मानसिकता दाखवते. आपण सत्यापेक्षा कथेला जास्त विश्वास ठेवतो. स्पष्ट उत्तरांपेक्षा गूढ कथा आपल्याला अधिक आकर्षित करते. वास्तव कंटाळवाणं असतं, पण कॉन्स्पिरन्सी थेरी रोमांचक असते. आज गावागावात जी चर्चा सुरू आहे ती केवळ एका नेत्याबद्दल नाही, ती विश्वासाबद्दल आहे, ती व्यवस्थेबद्दल आहे, ती पारदर्शकतेबद्दल आहे. कारण जेव्हा लोकांना माहिती स्पष्ट मिळत नाही, तेव्हा ते स्वतःची कथा तयार करतात आणि ती हळूहळू सत्यासारखी वाटायला लागते. म्हणूनच आज प्रश्न फक्त इतकाच नाही की अजित पवार जिवंत आहेत का? खरा प्रश्न आहे, आपण कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतो? अधिकृत माहितीवर की अफवांवर, तथ्यांवर की भावनांवर, पुराव्यांवर की कथांवर? कारण इतिहास साक्षी आहे, प्रत्येक मोठ्या घटनेनंतर कॉन्स्पिरन्सी थिअरी जन्माला येते. केनेडी असो, नेताजी सुभाषचंद्र बोस असो किंवा जागतिक नेते, प्रत्येक वेळी लोकांनी ते जिवंत आहेत की कथा तयार केली आहे. कारण माणसांचं मन काही व्यक्तींच्या मृत्यूला स्वीकारायला तयारच नसतं. आज अजित पवारांबद्दल सुरू असलेली ही चर्चा देखील त्याच मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. अपूर्ण पुरावे, विसंगत माहिती, राजकीय विधानं, लोकांच्या भावना आणि सोशल मीडियाचं इंधन या सगळ्यांमधून एक कथा तयार झाली आहे आणि ती कथा आज गावागावात फिरते. ती आहे, दादा जिवंत आहेत. ही कथा सत्य आहे की भ्रम हे काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, जोपर्यंत प्रश्न अनुत्तरित आहे तोपर्यंत कॉन्स्पिरन्सी थेरी जिवंत राहणारच. कारण जिथे स्पष्टता नसते, जिथे संशय जन्माला येतो आणि जिथे संशय असतो तिथे कथा तयार होते आणि जिथे कथा असते तिथे लोक वास्तव विसरतात. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.